क्रीडा एमसीएचआयने ठाण्यात आयोजित केलेल्या गृह प्रदर्शनास 29,163 नागरिकांनी भेट दिली, तर 214 ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या। या सदनिकांसाठी बँका तसेच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत। यंदा ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते। ठाणे शहर तसेच परिसरातील 40हून अधिक प्रसिद्ध विकासकांनी त्यांच्या गृह प्रकल्पांचे स्टॉल प्रदर्शनात मांडले होते। याशिवाय 10हून अधिक राष्ट्रीयकृत बँका आणि गृह वित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रासंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते। या प्रदर्शनात 30 लाखांपासून 3 कोटी पर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते। या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते। ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचता आले। याचा आनंद वाटत असल्याचे प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले। या प्रदर्शनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता। या प्रदर्शनाला भेट देऊ शकलेले नाहीत अशा ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून www.cridamchai.com या वेबसाईटवर प्रदर्शन पाहावे असे सचिव मनीष खंडेलवाल यांनी सांगितले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून राज्यभरात 11 फेब्रुवारी 2025 पासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे। या परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी बसले आहेत, तर यामध्ये 8,10,348 मुले, 6,94,652 मुली तर 37 ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली। 10,550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून 3,373 मुख्य केंद्रावर परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शरद गोसावी म्हणाले, पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्गत 12वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे। यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 10 दिवस अगोदर होत आहे। ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल। 15 मे पर्यंत 12वी आणि 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे। उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, राज्य मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी मार्च 2025च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षा उद्यापासून म्हणजे 11 फेब्रुवारी पासून राज्यात सुरू होत आहेत। या परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबईला लवकर जाहीर करू शकतो। मागच्या वर्षी आपण 25 मे पर्यंत दोन्ही निकाल जाहीर केले होते। या वर्षी 15 मे पर्यंत 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर करण्याचा मंडळात 3,373 मुख्य केंद्रावर ही परीक्षा होत आहे। त्यामध्ये जर स्ट्रीम वाईज बघितलं म्हणजे शाखा वाईज विद्यार्थी नोंदणी बघितली तर विज्ञान शाखेला 7,68,967 विद्यार्थ्यांनी या 12वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे। कॉमर्स शाखेसाठी म्हणजे वाणिज्य शाखेसाठी 3,19,439 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंद केलेली आहे। तर व्होकेशनल कोर्स म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी 31,735 विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे। तर टेक्निकल सायन्स म्हणजे ITI मार्फत 4,486 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे आणि एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या परीक्षेला नोंदणी केलेली आहे। आता सदर परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला माहित आहे की 12वीची किंवा 10वीची आवेदनपत्र स्वीकारताना आपण लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आवेदनपत्र स्वीकारतो। म्हणजे आज तारीख 10 फेब्रुवारी 2025 12वीची आवेदनपत्र आपण आज संध्याकाळपर्यंत स्वीकारणार आहेत, जेणेकरून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये।
त्यानंतर विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण साधारणतः ऑगस्टच मध्ये टेंटेटिव्ह तारखा जाहीर केल्या होत्या। त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र ऑनलाईन भरली आणि त्यानंतर आपण परीक्षेचे वेळापत्रक तयार केले। हे परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा आपण नोव्हेंबर महिन्यात सब्जेक्ट वाईज डिक्लेअर केले वेबसाईटला आणि त्यांना असं सांगितलं की मंडळाने तयार केलेले मंडळाच्या वेबसाईटवर असलेले आणि मंडळानं छपाई केलेले वेळापत्रकच हे ग्राह्य धरण्यात यावं। अन्य कोणत्याही संस्थेने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने आलेले वेळापत्रक कृपया विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान होईल। त्यामुळं प्रामुख्याने पुन्हा एकदा सांगतो, मंडळानं अधिकृत असलेले, मंडळाच्या वेबसाईटवर अधिकृत असलेले आणि मंडळाने छापील वेळापत्रक सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी दिलेलं आहे, तेच वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावे। अन्य कोणत्याही संस्थेने छपाई केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी कृपया ग्राह्य धरू नये, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर मंडळ त्याला जबाबदार राहणार नाही। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव 2025 देवीची पाठपूजा कळवा येथे संपन्न झाली। त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते, ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम, विभाग समन्वयक बिपिन गेहलोत, उपशहर प्रमुख कळवा मुमरा मुकुंद ठाकूर, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, राजू मोरे, दत्ता पागवले, विजय हंडोरे, प्रकाश पायरे, उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता, शाखा प्रमुख अमोल हिंगे, सुधीर पाटील, संजय जाधव, राजकिरण तळेकर, संचिन पागावले, उपशाखा प्रमुख सूरज सोनकर, उपविभाग अधिकारी मानकामे, रवींद्र लोंडे, बाबू शेलार, शिवसैनिक संतोष पाटील, महिला शाखा संघटिका अपर्णा भोईर, कल्पिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे 18वे वर्ष व यापूर्वी चरई येथे 12 वर्षे अशी एकूण 30 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होते। रविवार 30 मार्च 2025 ते सोमवार 7 एप्रिल 2025 पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात। मला वाटतं 30 वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाचं 31वं वर्ष आहे। 18 वर्ष मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये इथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा टॉवर आहे, या ठिकाणी 18 वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि 12 वर्ष मी राहतो त्या चरई ठिकाणी झाला। 30 वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो। त्याची प्रेरणा आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो। कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्यात आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला याची सुरुवात होणार आहे। आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे या देवीच्या दर्शनाला आपण या। तर काय या यंदाच्या वर्षी वेगळेपण असणार आणि पाहिलं तर दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटी असतात, यावर्षी कोण कोण असणार? मला वाटतं आमच्याकडचे सेलिब्रिटी हे देवी भक्तच आहेत सेलिब्रिटी आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, रश्मी पक्षाचे अनेक नेते असतील, ठाण्यातले प्रतिष्ठित नागरिक असतील, या ठिकाणी येत असतात आणि देवीचा आशीर्वाद घेत असतात।